नमस्कार, मी अँकर स्नेहा सावंत आणि आज आहे 14 फेब्रुवारी 2026 आणि माझ्याबरोबर आहे माझी व्हॅलेंटाईन. तर आम्ही चाललो आहोत खारघरला डोहाळ जेवण बेबी शॉवरच्या इव्हेंटसाठी. आणि आज मम्मी म्हणाले की मी पण येते तुझ्याबरोबर, कंटाळा येतो घरात बसून. तर मग चाललो आहे, आम्ही कॅबमध्ये आहोत. आणि आज खूप दिवसांनी विचार केला मी की आपण यूट्यूबचा व्हिडिओ बनवूया. खूप महिने झाले बनवलंच नाही आहे, तर लेट्स सी. मला ट्रॅफिकमध्ये येईपर्यंत 10:15 वाजले. 10 वाजता पोचायचं होतं, पण एवढ्या लवकर सुरू तर काय होत नाही. आता आपण वर जाऊन बघूया की काय हालचाल आहे, प्रिपरेशन वगैरे करूया. चला. सो हा असा हॉल आहे, ग्रँड उत्सव बँक्वेट हॉल खारघरचा. सेल्फी पॉईंट भारी आहे. हा, उभी राहा. सो मी पोचलो आहे. मी या हॉलमध्ये ना मी आणि पप्पा आलेलो तेव्हा शो नंबर 22 होता. ओके सुरुवात झालेली होती नुकतीच. अगदी मला वाटतं क्यू कार्ड्स वगैरे पण छापले नव्हते, विजिटिंग कार्ड्स पण नव्हते. आणि पप्पा आले होते माझ्यासोबत, कारण हे सुरुवातीला मला माझ्यावर पाळत, म्हणजे लांब लांब गेले की यायचे, जवळ नाही यायचे. सो आता शो नंबर आज आहे 206 का 7 आहे. सो आपण 200 इव्हेंट्स करून आलो आहे इकडे. आणि हा हॉल आहे. तर मी तिला बोललेली हॉल मस्त आहे म्हणून. सेटअप पण खूप भारी केला आहे यांनी. हा असा हॉल आहे मागे. पूर्ण सजवून ठेवलं आहे. प्लस तिकडे डाव्या साईडला रुकवाचं सेटअप चालू आहे बेबी शॉवरचा. हो, काढूया ना, त्यांना जाऊन होऊ देत. तर टेबल अरेंज करून घेतला आहे मी आता माझ्यासाठी. आय होप तुम्हाला आवाज येतोय. आणि माझं सामान नेहमी मी जे घेऊन फिरत असते ते सगळं आता आपल्या गेमसाठी जे सामान लागणार आहे, सेटअप असतो, तो आपण जर आता करून घेऊया. ओके. हे सगळं एवढं उचलून आणायचं असतं नेहमीच. आणि मग आपली जी नॉर्मल बॅग असते ती पण असते. आता ह्याच्यामध्ये खूप दिवसांनी व्हिडिओ करते मी. जास्त करून ओल्ड जनरेशन आहे ती यूट्यूबचे ब्लॉग्स बघते, नाहीतर बाकीच्यांना 1 मिनिटचाच इंटरेस्ट असतो. पण म्हणून मी आणि करत पण नव्हती, कारण थोडा डेटाचा प्रॉब्लेम होतो. तेवढा डेटा सेव्ह करायचा आणि ठेवायचा कुठे, त्यामुळे. सो आता जर आपण सेटअप करून घेऊया. आपला डिस्प्ले पण इम्पॉर्टंट आहे. काय होतं, खूप लोक येऊन लाजतात विचारायला. तर ते डायरेक्टली जर तुम्ही कार्ड्स ठेवले असेल तर मग त्यांना ते सोपं पडतं उचलायला. सो तसं आपण ते करून घेऊया इथे. आता आईला फोन आला आता कोणाचा तरी. मध्ये मध्ये ना मला चेक करावं लागतंय याचा आवाज येतोय की नाही ते. ओके. सो हे विजिटिंग कार्ड्स आहेत माझे, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. बाकी हे ना मी हल्ली कॅरी करते माझ्याबरोबर. सी टाईप आणि ऑक्स केबलसाठी कनेक्टर असतो, कारण 70% ठिकाणी कधी कधी असं होतं की मिळत नाही सी टाईप. खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मग मला स्वतःलाच घेऊन कॅरी करावं लागतं. म्हणून मग मी आता घेऊन फिरायला सुरुवात केली आहे इन केस. आणि त्या दिवशी तर मी जोकच केला आहे. मी माझा जो कनेक्टर होता सी टाईप ऑक्स केबलचा, त्याला काय बोलतात मला माहित नाहीये, तो मी ठेवून आली एका ठिकाणी. सो अशी पंचायत करून ठेवलेली आहे मी. पण आता काय करायचं, नो ऑप्शन. त्यामुळे मग मी काल का परवा विकत नवीन घेतला, कारण आता विसरली तर विसरली, तो काय परत जाऊन आणू शकत नाही. तो दादर का परेलला विसरली आहे. आणि मग पण पुढचा शोला मी काय करणार ना, त्यामुळे असेल.
ओके सो आता सगळी तयारी सुरू आहे. गेस्ट अजून आले नाही आहेत, क्लायंट आले आहेत, ते मेकअप करत आहेत आणि इथे रुकवाचं छान असं डेकोरेशन सुरू आहे. माझ्या बॅकग्राऊंडला इमॅजिनेशन्स टीम आहे, त्यांचं नाव आहे आणि हे त्यांचं कार्ड आहे. मी नक्कीच त्याचा फोटो काढून तुम्हाला इथे नंबर्सनी देईन आणि त्यांचं पण काम सुरू आहे. सगळं झाल्यावर तुम्हाला मी दाखवेन. आणि हा असा हॉल, अजून फोटोग्राफर्स यायचे बाकी आहे. हॅलो, अभिलाष आहे आपल्याकडे. तर अभिलाषबरोबर फर्स्ट टाईम मी काम करते आहे. ॲक्च्युली मागे मी एक रेफरन्स टाकला होता व्हॉट्सअपला की मला शूट रीलसाठी असं पर्सन हवा आहे. सो मयुरी आहे माझी क्लायंट आहे, ओल्ड, जी खूप सुरुवातीची क्लायंट आहे. तर तिने तुझं आपण तेव्हा काम नाही केलं पण सेव्ह करून ठेवलेला. सो मी आज विचार केला की तू आता हे फ्रीलान्सिंग सुरू येस येस मी फ्रीलान्सिंग करतो. माझ्या तो जॉब करत होता मग त्याने सोडलेला आहे आणि आता तो फुल फ्लेज या बिझनेसमध्ये. येस, सो अभिलाष फॉलो करतोय. नक्कीच अभिलाष पगारे त्याचं नाव आहे आणि त्याचं इन्स्टा हँडल मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेन. मी त्याचा नंबरही देईन. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शूटसाठी, ऑल काइंड ऑफ फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीसाठी तुम्ही त्याला बोलवू शकता. आणि आज मी त्याला बोलवलं आहे, मग त्याचा फीडबॅक तर मी तुम्हाला देईनच नंतर कसा वाटतोय ते. तर बघूया आजचं काम कसं होतं आहे. लोक यायला सुरुवात झाली आहे आणि थोडंसं ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे मी. आपली जी झाड असतं ना, बॉय की गर्ल, त्याची बऱ्यापैकी लोक यायला सुरुवात झाली आहेत. 12 वाजले आहेत आता. ओके, सो मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, माझ्या लक्षात राहिलं तर. BTS प्लीज उठू नका. सर्वांना ओटी भरायला दिली जाईल अगदी 5 मिनिटामध्ये. पावणे 2 झाले आहेत आणि ओटी बरेच सुरू आहे आता. जेंडर गेसिंग, राधाकृष्ण पेढा बर्फीचा गेम आता घ्यायचा आणि केक कट करायचा आहे. बघूया अजून काय होतंय. थँक्यू बोललास तू मला? नाही बोलला, म्हणजे बेबी गर्ल आहे तू. बॉय कुंभल झाला आई कुलस्वामिनीला मागणे. आई कुंभल झाला आई कुलस्वामिनीला. सुवर्णा विनविते कुलस्वामिनीला. पुत्र शुभा होऊ दे. सुवर्णा विनविते कुलस्वामिनीला. पुत्र शुभा होऊ दे. साऱ्या अंगणी त्याला खेळू दे. साऱ्या अंगणी त्याला खेळू दे. त्याच्या पराक्रमाने चारी दिशा घुमू दे. त्याच्या साठी जरा टाळ्या वाजवा. किती सुंदर म्हटलंय तिने. आणि आमची आई पण वरतून छान आनंद घेत होती त्याचा, तिच्या या प्रवासासाठी. काकीला अजून एक गाणं म्हणायचं आहे. ओके, बघूया. ओके, रेडी? बरं, करूया सुरुवात. टीम रेडी आहे ना? बघूया कोणतं ओपन करतायत.
कोण आहे आतमध्ये नक्की? आधी तुम्ही डिसाईड केलं कुठलं ओपन करणार आहे? फोटोज घेताय. सो कोणाकोणाला इथे वाटतं मुलगा होणार? हात वरती करा, हात वर करा. ओके, ओपन करू नका, हात नीट वर करा, एकदम वरती. ओके, तिकडे. आणि कुणाला असं वाटतं मुलगी होणार आहे? हात वरती करा. काही जणांनी दोन्ही हात वर केले. बरोबर आहे ना? बरोबर. येणारं वेळ आपलंच आहे. करूया सुरुवात. आई पप्पा रेडी? तुम्ही चूज केलं, एक कुठलं तरी चूज करा आणि इथे बोट दाखवा. जे चूज करताय तिथे बोट दाखवा. हा, आणि फोटो घेऊया एक समोर. ओके, चला. 3, 2 आणि 1. बघूया कोण येणार आहे सुदेश आणि सुप्रियाच्या आयुष्यामध्ये. येणार आहे कृष्ण येणार आहे. बघितलं, तुमचं सगळ्यांचंच खरं ठरतंय. म्हणजे हे अंदाज आहे. हा अंदाज आहे, कोणीही ह्यालाच खरं मानू नये. घरी जाऊन सगळे बोलतील की हा मुलगाच होणार आहे, असं नाही. काही होऊ शकतं. परमेश्वराच्या जे मनात आहे ते फळ आपल्याला तो देणार आहे, आशीर्वाद म्हणून, मुलगा किंवा मुलगी. आता कृष्ण आला आहे. झाला तर योगा योगा समजायचं आहे. केक कट करूया. फोटो काढणार ना कुठे? गाणं लावतोय का दुसरं? ओके. थ्री टू वन. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. गोड असा केक कट केलेला आहे आणि खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत तुमच्या सर्वांना. कृष्णाच्या हातूनच केक कट केलाय आता. बघूया. नवीन आयुष्याची सुरुवात आपण गोड असा केक कट करून केलेली आहे. आपण आशा करूया, देवाला सांगूया, सुख समृद्धी भरभराटी या दोघांच्याही आयुष्यात येऊ देत आणि येणारं बाळ खूप छान सुदृढ निरोगी बाळ आपल्याला छान हातामध्ये येऊ देत. त्याचं आरोग्य छान असू देत आणि हीच प्रार्थना करूया. सुदेश आणि सुप्रियाच्या आयुष्यामध्ये येणारं बाळ खूप प्रगती घेऊन येऊ देत, भरभराटी घेऊन येऊ देत. शिंदे परिवार आपल्या सर्वांचे खूप आभार मानते. आपण सगळेजण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. या दोघांनाही छान आशीर्वाद देण्यासाठी, आईला शुभेच्छा देण्यासाठी, आईची ओटी भरण्यासाठी उपस्थित राहिलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण ओटी भरायला पुन्हा सुरुवात करणार आहोत. विनंती आहे, इथे डाव्या साईडने तुम्ही उभं राहा. युग, कसं वाटलं तुला प्रोग्राम? छान होता. अँकरिंग आवडली? मला सबस्क्राईब करशील ना यूट्यूबला? ही आहे आजच्या कार्यक्रमामध्ये होणारी आत्या बाळाची. आत्या, कसं वाटलं तुला प्रोग्राम? छान प्रोग्राम, खूपच एक नंबर आहे. आणि स्नेहा पण खूप छान पद्धतीने अँकरिंग करते. सगळ्यांना म्हणजे व्यवस्थितपणे एंगेज कसं ठेवायचं ते तिला बरोबर कळतं आहे. नक्की रेकमेंड करा तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये. कसं वाटलं तुम्हाला प्रोग्राम? खूपच छान होता कार्यक्रम. आवडला. असं प्रोग्राम बघितला आहे का याआधी? पहिल्यांदा बघितलं का? की तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला कोणाला हवा असेल तर. सगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स करते मी. आता डोहाळ्याचे म्हणे, बारसा पण, बड्डे, तर सगळे प्रोग्राम्स. तर ही आत्याबाई आहे आजच्या होणाऱ्या बाळाची. कसं वाटलं का तुला प्रोग्राम मी घेतला? खूप छान वाटलं आणि खूप छान तुम्ही ऑर्गनाईज केल्यात आणि अँकरिंग वगैरे तुम्ही खूप छान, गेम्स वगैरे खूप छान होते आणि आम्हाला तरी लेट आली. हो, तरी त्याच्या लेट आली. मी घेतलंय तुम्ही काय पण तरी पण जो काही थोडाफार मी बघितला तुमचा प्रोग्राम मला खूप छान वाटला. आणि मी सजेस्ट करेन की जे कोणी इथे आलेत किंवा जे काही तुमचे यूट्यूब चॅनल बघतात त्यांना की तुम्हाला नक्की बोलवा आणि खूप छान आहे. थँक्यू. खूप छान पण दिसतं. ती कॉम्प्लिमेंटर होतात की तू प्रोग्राम बघितला, आवडला तुम्हाला? कसं वाटलं? चांगले बोलते मी. गेम्स जेवलात तुम्ही? प्रोग्राम कसा वाटला? छान वाटलं. आवडला. काकीने प्रश्नांची उत्तर दिली हा, म्हणजे मला रिस्पॉन्स देत होत्या त्या. बाकीच्या देत नव्हते पण काकी देत होत्या. प्रोग्राम कसा वाटला? कसा वाटला? छान वाटला. तर ही भातुकली ठेवली आहे इथे. लहान जेव्हा आपली सुरुवात होते स्त्रियांच्या आयुष्यातली,
तिचं बालपण कसं असतं, पूर्वीच्या काळातल्या या सगळ्या गोष्टी आहेत. बासुंदी होती ना, रसगुल्लाचं ते खाल्लं. आता वाजलेत 3 वाजायला आलेत ऑलमोस्ट. आता गाडी बुक करतो आणि घरी जायला निघतो. आज संध्याकाळी आराम आहे. सो सुप्रिया, कसं वाटला प्रोग्राम? खूप छान वाटला. आणि ॲक्च्युली स्नेहाला मी इन्व्हाइट असं केलं होतं की मी तिच्या इन्स्टाला खूप रील बघितल्या होत्या आणि बेबी शॉवरच्या, आणि खूप सुंदर करते. आणि अजून खूप मस्त वाटलं असं एंटरटेन केलं लोकांना. आणि सगळे हॅप्पी होते, काहीतरी एक वेगळं, काहीतरी वेगळ्या जनरेशनचं. आणि खरंच छान करते. आम्हाला खूप मस्त वाटले. थँक्यू. भेटू परत. नक्की. बाय बाय. बघ मम्मी, आजचा कसं वाटलं तुला प्रोग्राम? तू आज खूप दिवसांनी बघायला आलेलीस. रोज नेहमीप्रमाणे प्राऊड फीलच होतं ना, सगळेजण कौतुक करतात तुला. आज खूप दिवसांनी जरा वाटलं बाहेर पडावं घराचा. कंटाळा येतो ना घरात. मी तर नेहमीच तिला बोलते, पण तीच कंटाळा करत असते. कधी कधी चांगल्या ठिकाणी मी जाते तेव्हा. जावं लागतं ना. हो, तेच होतं. रेफरन्स होता तो इंस्टाग्राममधून आला होता. सुप्रिया आणि सुदेशने माझे व्हिडिओ पाहिले होते, तर इंस्टाग्रामवरचं काम पाहून काम मिळालं होतं मला. आणि येस, तिचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल रिव्ह्यूचा, ती सॅटिस्फाय झाली आहे. आणि बाकीचे पण ऑफलाईन पण खूप आपल्याला फीडबॅक भेटले, कार्ड्स पण खूप गेले आजचं. तर येस, असा सपोर्ट करत राहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खूप दिवस जे मला सगळे भेटतात आणि विचारतात की अगं व्हिडिओ नाही टाकत तू, व्हिडिओ नाही आला, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. आज बिहाइंड द सीन जे काही झालं सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आमची गाडी आलेली आहे आणि आता आपण जाऊया. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. हॅपी लाईफ.